जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या पर्यटन स्थळी हल्लेखोराने गोळीबार करून बेछूट गोळीबार करून 26 जणांना मृत्युमुखी पाडलाय. त्याच घटनेच्या ठिकाणी अमरावती शहरातील छत्रपती पार्क येथील अनेक नागरिक सुद्धा पर्यटक म्हणून त्या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी आपण दाखल झाले आहेत. छत्रपती पार्कचा परिसर आहेत अमरावती शहरातील. या परिसरातील अनेक नागरिक जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटक म्हणून गेले होते. आनंद सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय आणि त्याच परिसरात राहणाऱ्यांच्या परिसरामध्ये आपण थेट दाखल झालेले आहेत. अमरावती शहरातील छत्रपती पार्कचा परिसर आहेत. अनेक नोकरदार वर्ग महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक म्हणून त्या ठिकाणी दाखल केले झाले होते आणि त्याच पर्यटन स्थळी प्रत्यक्षदर्शी असलेले नागरिक आपण जोडलेले आहेत. परत आलेले आहेत, सुखरूप पोहोचलेले आहेत. तर त्या ठिकाणी घटना घडली आणि काय आता प्रत्यक्षदर्शी पाहिलं. आम्ही 21 तारखेला ज्या ठिकाणी जो आज हमला झाला त्या ठिकाणी आम्ही होतो. 11 ते 5 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी एन्जॉय केला. असं खेडीमेडीचं वातावरण होतं, पण सुरक्षा भरपूर असताना सुद्धा हे कसं प्रकरण घडलं. आम्ही 22 तारखेला सकाळी श्रीनगरवरून दिल्लीला आलो. दिल्लीला आल्यानंतर आमची फ्लाईट लेट असल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला वेट करावा लागला दुसऱ्या सेकंड फ्लाईटसाठी. तर त्या ठिकाणी नंतर 2:30 म्हणजे 2:30 वाजता न्यूज झळकली की बा त्या ठिकाणी आतंकवाद्यांनी पर्यटकांवर हमला केला. त्या ठिकाणी मासूम लोकांचा बळी गेला. लोक हे एन्जॉय करण्यासाठी आणि आनंद मिळवण्यासाठी जातात. जर असं होत असलं ते फारच दुःखाची गोष्ट आहे. असं होऊ नये यासाठी शासनानं तेथील जे आमच्या कॉलनीतले सुद्धा काही मेंबर त्या ठिकाणी 11 लोक अडकलेले आहेत त्यांना सुखरूप या ठिकाणी पोहोचावं अशी मी शासनाला विनंती करतो. आपलं नाव काय सांगा? माझं नाव राजेंद्र रावसाहेब वाघ. या परिसरातून किती नागरिक गेले ते नाव त्यांचं काय सांगा? या परिसरातून जवळपास 11 लोक गेलेले आहेत. त्यापैकी एक मंगला बोडके आहेत, त्यांचा चिरंजीव मुलगी आणि त्यांची बहीण, या कॉलनीतले उमेकर, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी, तसेच मंगलाताई यांच्या नागपूरच्या बहिणी आणि आपल्याच अमरावती मधल्या काय नाव तुमचं छाया देशमुख आणि त्यांची मुलगी ह्या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. सध्या त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या आहेत, सुखरूप आहेत, पण त्यांना तिथे निघण्यासाठी या ठिकाणी सुखरूप पोहोचण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे. आपण त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आहात, कसा अनुभव राहिलेला आहे? तिथे सुरक्षा म्हटलं आपण की चोख बंदोबस्त होत आहे. त्या ठिकाणी जागोजागी सुरक्षा अशी तैनात होती. आम्हीच तुम्हाला काय झालं म्हणून, पण सुरक्षा खूप तैनात असताना सुद्धा असा प्रकार घडला हे फारच निंदनीय बाब आहे. पर्यटकांना कल्पनाही या गोष्टीची नसते. असं झालं, त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आपण कॉन्टॅक्ट केला असेल, कसा म्हणजे हल्ला झालाय? तर त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की पर्यटक जे गेले होते त्या पर्यटकांना विचारण्यात आलं की बाबा तुम्ही कसे आहेत, कोण आहात, म्हणून अशा पद्धतीने त्यांच्यावर डायरेक्ट शूट गोळीबार करण्यात आला. येथीलच अमरावती शहरात पोलीस महिला कर्मचारी मंगला बोडके या सुद्धा त्यांचे चिरंजीव आणि मुलगी सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. परत आलेले आणखी आपल्यासोबत महिला जोडलेल्या आहेत. तर काही कसा अनुभव राहिलेला आहे? घटना मोठी भीषण होती. अनुभव खूप चांगला आहे. काश्मीर बघण्याजोगतं आहे. आम्हाला बरेच वर्षाचं चालू होतं की काश्मीरला जायचं म्हणून आम्ही हा प्लॅन केलेला होता. 15 एप्रिलला त्याला थांबवतो की ज्या ठिकाणी मंगला बोडके जे अमरावती शहर पोलीस या विभागामध्ये महिला कर्मचारी मधून त्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्या सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. थेट आपण त्यांची संवाद साधूया. कुठे आहोत आपण? बोलत आहे. आम्ही सुरक्षित आहे आता श्रीनगरला. घटना काय घडली? आम्ही आता श्रीनगरला आहे. बरं, घटना काय घडली तिथे? काल आम्ही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत. त्या ठिकाणी मंगला बोडके ज्या महिला पोलीस कर्मचारी आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी अडकल्या आहेत, मात्र सुखरूप आहेत. या अमरावती शहरातील 11 पर्यटक म्हणून त्या ठिकाणी दाखल झाले होते. महिलांची मोठी संख्या आहे. त्याच पर्यटन स्थळी त्यांनी आनंद व्यक्त केला आहे, कारण की या ठिकाणी भारतात अतिशय उष्णतेचं वातावरण, मात्र जम्मू काश्मीरमध्ये थंड वातावरण असताना या ठिकाणी एन्जॉय करण्याकरिता पर्यटक गेले होते.
आनंद व्यक्त करीत असताना तिथून परत निघाले आणि काहीच क्षणी त्या ठिकाणी आतंकवादी दाखल झाले आणि बेछूट गोळीबार झालाय. पुनश्च आपण जोडूया ताई, त्या ठिकाणी घटना कशी घडली काय आपल्याला माहित असेल? घटना प्रत्यक्ष म्हणजे आम्ही दिल्लीला एअरपोर्टला आल्यानंतर आम्हाला त्या न्यूज चालू दिसल्या आणि लगेच मग आम्हाला लक्षात आलं अरे आपण ते इथूनच आलो पहलगामवरनं. आणि हे जे लगेच त्यांना कॉन्टॅक्ट केला, या जे 11 जण आमचे आहेत मित्रमैत्रिणी, तर त्यांना कॉन्टॅक्ट केला तर त्यांना लगेच सांगितलं की अशी अशी घटना घडलेली आहे तर तुम्ही जरा अलर्ट राहा. मग त्यांनी लगेच आम्ही लिंक पाठवली, न्यूज बघितली आणि मग त्या जरा अशा थांबल्या. त्यांचा 2 तारखेपर्यंतचा टूर होता. कोणी एन्जॉय करायला जाते, परंतु हा एन्जॉय जर अशा स्वरूपात बदलत असेल तर काही कामाची गोष्ट नाही आहे. थंड हवेचं ठिकाण आहे. सर्वांनी छान एन्जॉय केला, आम्ही पण एन्जॉय केला. पण आमची 22लाच फ्लाईट होती, 22लाच आमचं रिटर्न होतं, म्हणून आम्ही सुखरूप घरी पोहोचलेलो आहोत. पुनश्च आपण जोडणार आहोत थेट व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून. काही आपल्याशी जोडलेले आहेत अमरावती शहरातील अनेक लोकदार वर्गासाठी दाखल झाले आहेत. पुन्हा आपण संवाद साधूया. आपलं नाव काय? मंगला बोडके. हा, कुठे आहात आपण आता? श्रीनगरच्या ट्युलिप लँड हॉटेलमध्ये आहे. हा, काय आपण प्रत्यक्षदर्शी आहात, घटना कसं घडली काही माहिती द्याल? दादा, काल आम्ही पहलगाम गेलो होतो. हा. पहलगाम म्हणजे आम्ही मॉर्निंगला इथनं निघून गेलो होतो पॉइंट करण्यासाठी. पॉइंट करण्यासाठी निघून गेलो तेव्हा म्हणजे आम्ही काही पॉइंट केले होते, काही पॉइंट केले आणि प्लॅन म्हणते त्याला, आणि 2-3 पॉइंट राहिले होते आमचे करायचे. तर आम्ही वर 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 चढत गेलो आणि मग जेव्हा ज्या ठिकाणी ही घटना घडली ना, तर त्या ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा शांत होतं, असं काही कुठला प्रकार घडला नव्हता, काहीच नाही. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो आणि आमचे फोटोशूट वगैरे सगळे झाले आणि मग आम्हाला जेव्हा त्या आतमधून न नेता त्याने इकडून बाहेरून नेलं होतं आमच्या घोड्यावाल्यांनी, त्या तारामधून नेलं होतं. तर मग तरी पण आम्ही फोटो वगैरे सगळं काढलं, काही नव्हतं, रिलॅक्स होतं सगळं. आणि मग जेव्हा त्या तिकीटसाठी झालं होतं की म्हणजे तिथे गेल्यानंतर ते 40 कि 60 रुपयाची तिकीट काढायला लागत होती, तर ते काही आमच्या घोड्यावाल्यानं काढायला नाही लावली होती, म्हणून आतमधून घुसवलं. तर मग ते दोघांचे तिथे ड्रेस घाला, फोटो काढा, ते आमच्या मागे लागले होते. पण आम्ही तिथे ड्रेस नाही घातला आणि फोटो नाही काढले, म्हणून ते लोक आमच्या तर मग त्या दोघांमध्येच वाद झाला. तर मग आम्ही त्याला म्हटलं आम्हाला इथून घेऊन चाल. मग आम्ही निघून आलो त्या पॉइंटवरून, दुसऱ्या पॉइंटला आलो आणि आम्ही तिथे पण त्यांनी आम्हाला पॉइंट वगैरे दाखवले. आम्ही जेव्हा 1-1:30च्या दरम्यान आम्ही खाली उतरत होतो, तर मग ते 2:30 वाजताची ही घटना आहे. आम्ही जेव्हा खाली उतरलो तेव्हा तर तो प्रकार झाला आणि आम्ही त्या खाली उतरण्याच्या प्रयत्नात होतो. तिथून आम्ही निघून आलो डायरेक्ट. म्हणजे मग आम्ही पहलगामला चालवलं, पहलगामवरून श्रीनगर आलो. तर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आता सेफ आहोत कालपासून. सुरक्षा कशी आहे आता तिथे? कर्फ्यू लागलेला आहे, आम्ही हॉटेलच्या बाहेरच नाही निघालो अजूनपर्यंत. अच्छा, कर्फ्यू लावून दिलाय. कर्फ्यू लागलेला आहे. बरं, आपल्या कॉलनीचे किती नागरिक गेले होते? आम्ही 11 जण आहे टोटल. अच्छा, कोणत्या हॉटेलमध्ये आहात आपण? ट्युलिप लँड म्हणून हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये. बरं, आप छत्रपती पार्क जे अमरावती शहरामध्ये आहेत आपल्या कॉलनीमधील नागरिकांचे काही नाव सांगाल का आपण? हो, नीता उमेकर, राजेश उमेकर, कृष्णाई उमेकर, मंगला बोडके, सचिन, अनन्या गायकवाड, प्रथम गायकवाड, छाया देशमुख, सिद्धी सोनारे. आणि दुसऱ्या कॉलनीतले आहेत अकोली साईडचे आहेत चंदाताई लांडे आणि त्यांची मुलगी पूनम लांडे. बरं, सध्या परिस्थिती कशी आहे तिथे? दादा, हॉटेलच्या बाहेरच नाही निघालो तर परिस्थिती काही माहिती नाही, पण सगळं अलर्ट केलेलं आहे. आणि आज काश्मीर टोटल बंद आहे. सध्याच्या परिस्थितीत टोटल काश्मीर बंद आहे. मिलिटरी, BSF सगळे तैनात आहे इथे. अच्छा, काळजी घ्या ताई आपण सर्व. हो, धन्यवाद आपण आपल्या संवाद साधल्याबद्दल. मंगला बोडके ज्या अमरावती शहर पोलीस आयुक्तालयामध्ये एक महिला कर्मचारी आहेत, त्यांच्यासोबतच या छत्रपती पार्क मधील 11 नागरिक पर्यटन म्हणून त्या ठिकाणी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दाखल झाले होते. मात्र त्या ठिकाणी आनंद व्यक्त करून नुकताच आतंकवाद्यांनी बेछूट गोळीबार केलाय, अनेकांचा त्या ठिकाणी प्राण गेलाय. अमरावती शहरातील थेट छत्रपती पार्क येथे आपण थेट प्रक्षेपणातून पाहत आहात.
आपण तिथून संवाद सुद्धा साधलाय मंगलाताई सोबत. मंगलाताईंचा स्पष्टपणे सांगितलं की परिस्थिती अतिशय विदारक आहेत, कर्फ्यू लागलेले आहेत आणि संपूर्ण जम्मू काश्मीर बंद करण्यात आलेले आहेत, अलर्ट सुद्धा जारी करण्यात आले आहेत. मंगला बोळके यांचे पत्रापासून जोडलेले आहेत. काय माहिती कुटुंब आहेत? मला जसं माहित पडलं ना, मी तसा संपर्क साधला माझ्यासोबत. त्यांनी मला सांगितलं की सुरक्षित आहे म्हणून, आणि ते तिथून जवळजवळ पहलगाम पासून 100 ते 150 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तसंच आपल्या न्यूज चॅनलच्या सगळ्या मित्रांनी खूप जास्त सहकार्य केलेलं आहे. त्यांना परत आणण्याचा खूप अथांग प्रयत्न केलेला आहे. तसंच आमदार साहेबांनी आपले नवीन झालेले संजूभाऊ खोडके साहेबांचे, सुलभाताई खोडके, आपले खासदार साहेब, आणि त्याच्यानंतर रविभाऊ राणा, मणिताई राणा यांनी सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. तसेच आपले कलेक्टर साहेब, सिटी साहेब यांनी देखील याच्यात फॉलोअप घेतलेले आहे सगळ्यांनी. आणि मला कलेक्टर ऑफिसमधून किंवा आपल्या स्वतः तुम्ही पत्रकार मित्रांनी मला घरी येऊन माझ्या संवाद साधून फॉलोअप घेऊन स्वतः त्यांनीच फॉलोअप घेतलेला आहे. मला त्याच्यात काही करायचं काम पडलं नाही आणि त्यांना सुखरूप परत वापस आणण्याची हमी दिलेली आहे मला. बरं वाटतं की आता कुटुंब माझं बोलणं झालं आहे. माझ्या मुलांसोबत, मुलींसोबत, मिसेससोबत सगळ्यांसोबत माझं बोलणं झालेलं आहे आणि ते सध्या सुखरूप आहे. आणि आज त्यांचं म्हणणं पण झालं की त्यांचं परत येण्याचं पण जमेपर्यंत आजच परत आणण्याचं त्यांचं जवळजवळ शक्य होणार आहे. जम्मू काश्मीर पहलगाम येथील घडलेल्या अतिरेकी या हल्ल्यामध्ये सुखरूप बचावलेल्या अमरावतीकर आता त्या ठिकाणी सुखरूप असल्याची माहिती सुद्धा उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दिली आहे. आणि या घटनेच्या संपूर्ण आढावा सुद्धा आपण घेतलेला आहे. प्रत्यक्षदर्शी असलेल्या पोलीस कर्मचारी मंगला बोळके यांच्या सोबत थेट व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपण संपूर्ण घटनेची माहिती घेतली. आता पोलीस तेथीलच 3 अतिरेक्यांचं स्केच त्यांनी काढलेलं आहे. तात्काळ आता संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहेत आणि त्यात BSF वगैरे पोलीस यंत्रणा कर्फ्यू सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. हा संपूर्ण आढावा आपण सुद्धा थेट व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहेत. अमरावती शहरातील छत्रपती पार्क येथील 11 नागरिक पर्यटक म्हणून दाखल झाले, मात्र सुदैवाने संपूर्ण सुखरूप आहेत. या संपूर्ण घटनेचा थेट आपल्यापर्यंत संवाद साधलेला आहे आणि आता जम्मू काश्मीरची परिस्थिती काय आहे संपूर्ण आढावा क्षणोक्षणी आपल्यापर्यंत देणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज. नमस्कार.